विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे नावाचं पत्र दिल्याची माहिती समोर येते। मात्र या संदर्भात काँग्रेस पक्षाशी चर्चा न करता नावाची प्रत परस्पर दिल्याने काँग्रेस पक्षाचे आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चित तेजन, सध्या विधिमंडळात चर्चा आहे ती ठाकरे गटाने विरोधी पक्ष नेत्या संदर्भात दिलेल्या पत्राची। मात्र विधानसभा अध्यक्ष कार्यालयाशी या संदर्भात बातचीत केली असता अद्याप असं कुठलंही पत्र आपल्याला प्राप्त झालं नसल्याची अधिकृत माहिती आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे ठाकरे गटाने नेमकं हे पत्र सचिवांकडे दिलेलं आहे की विधानसभा अध्यक्षांकडे, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। मात्र आपल्याला न विचारता अशा प्रकारे विरोधी पक्ष नेत्यावरती दावा करणं कुठेतरी काँग्रेसच्या गोटामध्ये मात्र खदखद व्यक्त केली जात आहे की महाविकास आघाडी असताना अशा प्रकारे एकतर्फी निर्णय घेणं किंवा एकतर्फी पत्र देणं योग्य नसल्याचं म्हणत आता विधान परिषदेवरती मात्र आपणही दावा स्थापित करू अशी इशारा थेट ठाकरे गटाला देण्यात आलेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता ठाकरे विरोधात काँग्रेस अशी जोडण्याची दाट शक्यता आहे। तेजन, नक्कीच धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे नावाचं पत्र दिल्याची माहिती समोर येते। मात्र या संदर्भात काँग्रेस पक्षाशी चर्चा न करता नावाची प्रत परस्पर दिल्याने काँग्रेस पक्षाचे आमदार नाराज असल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।